नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पाठ 7वा गणित दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर. स्वाध्याय 7.1 मधील पहिला प्रश्न, 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती? विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की 10च्या कोणत्याही घातांकित संख्येने एखाद्या संख्येला जर आपण भाग घालत असेल तर जी संख्या आहे 10ची घातांकित त्या एक पुढील जेवढे शून्य असतात तेवढे अंक डावीकडे घेऊन दशांश चिन्ह द्यायचा असतो. या ठिकाणी डावीकडे या ठिकाणी 7, 8, 2, 3 संख्या नाही, म्हणजे या ठिकाणी तिसरा शून्य घ्यावा लागेल आणि मग दशांश चिन्ह द्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी 17/1000 ते दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल. दशांश चिन्ह 017 017 हे त्याचे दशांश अपूर्णांकातील रूप असेल. पर्याय क्रमांक बी मध्ये हे उत्तर आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे 0 आहे म्हणजे काही नाही, याचा अर्थ तो दिला नाही दिला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती आहे? म्हणजे ह्याचा सममूल्य आपल्याला दशांश अपूर्णांक या ठिकाणी शोधायचा आहे. प्रथम आपण हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतरित करून घेऊ, मग त्याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. या ठिकाणी 8 × 1 8 × 8 आणि 5 13/8 असे ह्या अपूर्णांकात रूपांतर होईल पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे. या अपूर्णांक स्वरूपात उत्तर पर्यायामध्ये नाही. दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला 13ला 8ने भाग घालावा लागेल. 8 × 8 13तून 8 गेले 5 राहिले. दशांश चिन्ह देऊन 5च्या पुढे शून्य घेतला. 8 सखम 48, 50मधून 48 गेले 2 राहिले. दशांश चिन्ह घेतलेला आहे त्यामुळे आपण शून्य पुन्हा घेऊ शकतो. 8 दोन्ही 16, 20मधून 16 गेले 4 राहतात. दशांश चिन्हाचा वापर केल्यानंतर आपण बाकी शून्य येईपर्यंत बाकीच्या पुढे शून्य घेऊन भाग पुन्हा घालू शकतो. 8×5 = 40. म्हणजे या ठिकाणी 13/8 म्हणजे 13ला 8ने जर भाग घातला तर आपल्याला उत्तर मिळेल 1.625 म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. प्रश्न तिसरा आहे 7 + 4/10 + 9/100 + 8/1000 यांचा दशमान समकक्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा 2013 मध्ये नवोदय एंट्रन्स एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न किंवा अशा पद्धतीचे अपूर्णांकाची बेरीज करत असताना त्या अपूर्णांकाचे छेद हे सारखे असावे लागतात. या ठिकाणी 4 अपूर्णांक आहेत. 4ही अपूर्णांकाचे छेद हे वेगवेगळे आहेत. मोठा छेद 1000 आहे म्हणजे उर्वरित 3 अपूर्णांकाचा छेद 1000 होऊ शकतो. या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा छेद 1000 होण्यासाठी आपण पहिल्या अपूर्णांकाला 7/1 या अपूर्णांकाला 1000 ने गुणू. अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 1000 होण्यासाठी 100 ने गुणावं लागेल. 4/10 ला 100 ने जर गुणला आपण तर छेद 1000 होईल. तिसऱ्या अपूर्णांकाला 10 ने गुणावं लागेल आणि चौथा अपूर्णांकाचा छेद 1000 आहे. 7 × 1000 म्हणजे 7000 छेद 1000 अधिक 4 × 100 म्हणजे 400 छेद 1000. 100 × 10 1000. 9 × 10 90 भागिले 90 छेद 100 10 1000 आणि 8/1000. या ठिकाणी 4ही अपूर्णांकांचे छेद समान झालेले आहेत म्हणजे आपण अंशाची या ठिकाणी बेरीज करू शकतो. 7000 अधिक 400 अधिक 90 अधिक 8 म्हणजे 7498 ही अंशाची बेरीज येईल
आणि छेद 1000 राहील. या ठिकाणी अपूर्णांकात संख्या तयार झालेली आहे. आपल्याला ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10च्या घातांकित संख्येने भाग घालत असताना 1च्या पुढील जेवढे शून्य आहेत तेवढे अंक आपण डावीकडे घेऊन दशांश चिन्ह देत असतो. या ठिकाणी 7.498 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न चौथा. 153 गुणिले 500 छेद 25 गुणिले 100 गुणिले 4 ची दशमान पद्धतीमध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल पूर्ण. 25 गुणिले 100 गुणिले 4 या ठिकाणी या आपण अपूर्णांकाला संक्षिप्त रूप जर द्यायचं म्हटलं तर 100 × 100, 100 × 5 = 500, पुन्हा 5 × 5, 5 × 5 = 25. म्हणजे अंशामध्ये राहिलं 153 गुणिले 1 म्हणजे 153 × 153 आणि छेद राहिला 5 गुणिले 4, 5 चोक 20, 5 चोक 20. या ठिकाणी आता आपल्याला 153 या संख्येला 20नं भाग घालावा लागेल. म्हणजे या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप घ्यावं लागेल. 20 × 20, 20 7 140. 153 मधून 140 गेले, 13 शिल्लक राहतात. 153 मधून 140 गेले. या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये भागाकार करून दाखवते लक्षात येण्यासाठी. दशांश घेऊन आपण चिन्ह देऊन इथे शून्य घेतला 13च्या समोर. आता 20नं 130ला आपल्याला या ठिकाणी भाग घालायचा आहे. 20 सख्ख 120चे 130 मधून 120 गेले, 10 राहतात. 10च्या पुढे पुन्हा एक शून्य घेऊ आपण आणि 5चा भाग घालू. 20 × 5 = 100 म्हणजे 153/20 ह्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे. 7.65 7.65 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. प्रश्न 5वा. हा प्रश्न 2010 मध्ये नवोदय यंग ट्रस्टला आलेला प्रश्न आहे. 61/10,000 ही संख्या आपल्याला दशमान पद्धतीत लिहायची आहे. 2010 मध्ये प्रश्न आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की 10च्या कोणत्याही घातांकित संख्येने जर आपल्याला एखाद्या संख्येला भाग घालायचा असेल तर त्या 10च्या घातांकित संख्येच्या 1 या अंकापुढील जेवढे शून्य असतात तेवढे अंक दिलेल्या संख्येत डावीकडे मोजत जाऊन तेवढ्या अंकानंतर आपण दशांश चिन्ह द्यायचा असतो. या ठिकाणी दशांश चिन्ह 0061 हे दशमान पद्धतीत उत्तर येईल. दशांश अपूर्णांकातील पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. दशांश चिन्ह 0061 पर्याय क्रमांक सी. समोरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. 6वा प्रश्न आहे 0.07 छेद 0.7 अधिक 0.7 छेद 0.07 चे उत्तर पुढीलपैकी कोणता असेल. या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हे काळजीपूर्वक लक्ष द्या. अशा पद्धतीचे उदाहरण सोडवत असताना आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रथम छेद समान करून घ्यावा लागेल. छेद समान होण्यासाठी दुसऱ्या अपूर्णांकाला आपल्याला या ठिकाणी 10नं गुणावं लागेल. छेद समान होण्यासाठी दुसऱ्या अपूर्णांकाला जर आपण 10नं गुणलं तर छेद सारखा होईल. 0.07 गुणिले 10 गुणिले 10. या ठिकाणी 0.7ला जर 10नं गुंतलं तर 7 उत्तर येईल. कारण गुणाकारामधील 10च्या घातांकित संख्या 1च्या समोरील जेवढे शून्य असतात तेवढे दशांश चिन्ह उजवीकडे सरकत असतो. त्यामुळे इथं 7/0.7 हा अपूर्णांक मिळेल आपल्याला. या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान झालेला आहे. आता आपण अंशांशाची बेरीज करू शकतो. 0.07 अधिक 7 बेरीज येईल 7.07
छेद जसा तसा राहील 0.7. यानंतर आपल्याला या पद्धतीचं उत्तर नाही, त्याच्यामुळे आपण इथं पूर्णांकात दशांश अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकात करू. अगोदर दशांश अपूर्णांकात पूर्णांक संख्येने आपण भाग घालू शकत नाही, त्यामुळे अगोदर आपण भाजकाचे रूपांतर पूर्णांक संख्येमध्ये करू. त्यासाठी आपण भाजक आणि भाज्य म्हणजे दोघांना अंश आणि छेदामध्ये 10 गुणाकार घातल्यानंतर आपल्याला संख्या मिळेल 70.7 छेद 7. 7 1 7 7 0 0 दशांश चिन्ह दशाचा तसा आणि 7 1 7. या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 10.1. 10.1 हे उत्तर आलेलं आहे. पण हे पर्यायामध्ये 10.1 उत्तर नाही, आपल्याला इथं अपूर्णांकात उत्तरे दिलेली आहेत. मग 10.1 या दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला ह्या अपूर्णांकाला 10 गुणावं लागेल. 10 गुणल्यानंतर आपल्याला 101 अंश छेद 10 हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळेल. 10 आपण याच्यासाठी गुंतलं की अपूर्णांक अंश हा अंशामध्ये आपल्याला दशांश चिन्ह काढायचा होता, म्हणून आपण 10 या ठिकाणी गुणलं. पुढचा प्रश्न आहे 7वा. 0.36 गुणिले 2.7 गुणिले 0.01 छेद 0.03 गुणिले 0.06 गुणिले 0.2 बरोबर किती? या उदाहरणामध्ये आपण प्रथम जो छेद आहे तो दशांश अपूर्णांकामध्ये आहे. आपण त्याचा अपूर्णांकात पूर्णांक संख्येत रूपांतर करण्यासाठी जर आपण या पहिल्या अपूर्णांकाला जर आपण 100 गुणलं तर या ठिकाणी छेद पूर्णांक संख्या येतो. दुसऱ्यामध्ये आपण जर पुन्हा दोन्ही अंश आणि छेदाला 100 गुणलं तर इथं पूर्णांक संख्या येते, आणि तिसऱ्यामध्ये 10 गुणलं तर छेद पूर्णांक संख्या येतो. या ठिकाणी 100 गुणिले 0.36 म्हणजे 36 येईल, आणि 100 गुणिले 0.03 यांचा गुणाकार 3 येईल. यानंतर 100 गुणिले 2.7 या ठिकाणी हे उत्तर येईल 270 येईल, आणि 100 गुणिले 0.06 उत्तर येईल 6. 0.2 गुणिले 10 म्हणजे 2. या ठिकाणी आपल्याला सर्वांचे छेद हे पूर्णांक संख्या आलेले आहेत. या ठिकाणी संक्षिप्त रूप देत आहोत. 3 1 3 3 1 3 3 2 6 2 1 2 2 1 2 270 गुणिले 0.1 अंशात राहिलं आणि छेद 1 राहतो. 270 गुणिले 0.1 यांचा गुणाकार येतो 227 येतो याचा गुणाकार. या ठिकाणी दशांश चिन्हानंतरचे स्थळ 1 आहे, म्हणून उत्तरामध्ये आपण दशांश 1 संख्या सोडून दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजे 27 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. 27 हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर आलेले उत्तर आहे 27. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर आपण याच पाठातील स्वाध्याय 7.2 सोडवणार आहोत. 7.2 मधील पहिला प्रश्न, 7 अंश छेद 8 ही संख्या दशांशात कशी लिहाल? दशांशात लिहायची आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणजे 7ला आपल्याला 8 भाग घालावा लागेल. या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये मी भागाकार करून दाखवत आहे. 8 आधी शून्याचा भाग जाईल. 8 0 0 7 0 गेले 7 राहिले. दशांश चिन्ह देऊन या 7च्या पुढे आपण 0 घेणार आहोत. 8 8 64 70मधून 64 गेल्यानंतर 6 शिल्लक राहतात. परत आपण 6च्या पुढे 0 घेऊ. 8 7 56चा भाग जाईल. आता 8 7 56 60मधून 56 गेले 4 शिल्लक राहतील. पुन्हा 4च्या समोर आपण 0 घेऊ. 8 5 40 म्हणजे 7 अंश छेद 8 ही संख्या दशांशामध्ये 0.875 अशी लिहितात. 0.875. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल.
पर्याय क्रमांक सी. प्रश्न दुसरा आहे, दुसरा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? व्यवहारी अपूर्णांकात लिहित असताना या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 स्थळं आहेत, म्हणजे 1च्या नंतर 2 शून्य हे छेदामध्ये येतील. 0.04 या ठिकाणी छेद 1 असेल आणि ह्या अपूर्णांकाला जर आपण 100 गुणलं, 0.04 छेद 1 अंशाला आणि छेदाला जर 100 गुणलं तर आपलं उत्तर येईल 4 अंश छेद 100. या ठिकाणी आपण छेद काही दिलेला नाही, याचा अर्थ छेद 1 असतो, म्हणजे 0.04 छेद 1 याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण अंश आणि छेदाला 100 गुणलं, आपल्याला उत्तर मिळेल 4 अंश छेद 100. पण हे पर्यायात उत्तर नाही, म्हणजेच या आलेल्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप हे पर्यायातील उत्तर असू शकतं. 4 1 4, 4 2 8, 10तून 8 गेले 2 उरले, 20 झाले, 4 5 20, म्हणजे 1 अंश छेद 25 हे त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर असेल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे तिसरा. 19.01 अंश छेद 53 57.03 ही संख्या आपल्याला संक्षिप्त रूप देऊन लिहायचे. या ठिकाणी प्रथम आपण संक्षिप्त रूप देण्या अगोदर ही जी दशांश अपूर्णांक आहेत त्याचं रूपांतर आपण पूर्णांक संख्येत आधी रूपांतरित करू. म्हणजे ह्या पूर्णांकातील अंश आणि छेद यांना जर आपण 100 गुणलं तर या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात होईल. 1901 आणि 57.03ला 100 जर गुणलं तर उत्तर येईल 5703. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आता संक्षिप्त रूप देत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1901 ची तिप्पट ही 5703 होते, म्हणून मी या ठिकाणी डायरेक्ट 1901 1901 1901 3 त्रिक 5703 1901 ची तिप्पट ही 5703 होते, म्हणून या ठिकाणी मी डायरेक्ट 1901चाच भाग घातला. या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1 अंश छेद 3 हे संक्षिप्त रूप या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. यानंतर प्रश्न चौथा. प्रश्न चौथा आहे 23 अंश छेद 1000 या संख्येचे दशांश रूप कोणते? विद्यार्थ्यांनो, आपल्याला वारंवार मी सांगत आहे या पाठामध्ये की 10च्या कोणत्याही घातांकित संख्येने जर आपल्याला एखाद्या संख्येला भाग घालायचा असेल तर त्या घातांकित संख्येच्या 1 ह्या अंकापुढील जेवढे शून्य असतील तेवढे अंक हे अंशातील डावीकडे मोजत जायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. या ठिकाणी 1 2 3 अंक नाहीत म्हणून आपण तिथे शून्य घेतला आणि नंतर दशांश चिन्ह दिला, म्हणजे याचं दशांश रूप येईल दशांश चिन्ह 0 2 3. दशांश चिन्हाच्या अगोदर शून्य लावून हे उत्तर असू शकते पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक सी आहे 0.023. पर्याय क्रमांक सी हे दशांश रूप असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाची स्पष्टीकरण देण्याची पद्धती वेगळी असू शकते. मी माझ्या पद्धतीनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्न पाचवा. प्रश्न पाचवा आहे त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. 17 अंश छेद 125 या संख्येला आपल्याला दशांशात लिहायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 17 छेद 125 याला जर दशांश
अपूर्णांकात आपल्याला लिहायचं असेल तर 17 भागिले 125 असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 17 या संख्येला आपल्याला 125 भाग घालावा लागेल. मी या ठिकाणी हा भागाकार उभ्या मांडणीत करून दाखवणार आहे, आपल्या लक्षात यावा म्हणून. 125 झिरोचा भाग जाईल अगोदर, 17चे 17 राहिले, दशांश चिन्ह घेऊन 17च्या पुढे एक शून्य येईल. 125 एक 125, एकचा भाग जाईल, 10मधून 5 गेले 5 राहतील, 6तून 2 गेली 4 राहतील आणि 1 गेला 0. पुन्हा मी पुढे शून्य घेईल 45च्या समोर आणि पुन्हा 125 त्रिकचा भाग जाईल, 125 त्रिक 375. या ठिकाणी 0 10 हातचा घेतला, 10मधून 5 गेली 5 राहिले, 14 झाले, 14तून 7 गेली 7 राहतील आणि 0. या ठिकाणी पुन्हा 75च्या पुढे शून्य घेईल आणि 125 सख, 125 सखाचा भाग जाईल 750, 125 सख 750. या ठिकाणी बाकी शून्य आलेले आहे. म्हणजे 17/125 या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर हे 0.136 हे असेल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. प्रश्न 6. प्रश्न 6 आहे, 1.625 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता दशांश चिन्हानंतरची स्थळे मोजावी लागतील. या ठिकाणी छेद काहीच नाही, याचा अर्थ छेद हा 1 असतो. जर आपण 1 छेद घेऊन या अपूर्णांकाला जर आपण 1000ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1625/1000. या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक संख्येत केलेलं आहे. एक अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, छेद 1000 का आला तर आपण 1.625/1 या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकातून अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी अंश आणि छेद यांना 1000ने गुणल्यामुळे हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप देऊ, कारण हे उत्तर पर्यायामध्ये नाही, त्यामुळे या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप पर्यायात आपल्याला मिळू शकते. या ठिकाणी 1625च्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5ने भाग जातो या दोन्ही संख्यांना. 5 त्रिक 15, 1 5 दोन्ही 10, 5 5 25. पुन्हा 5ने भाग जाईल दोन्ही संख्यांना. 5 चौक 20, 5 0 0, 5 सख 30, 5 5 25. पुन्हा 5 भाग जाईल, 5 8 40, 5 1 5, 1 उरला 15, 5 त्रिक 15. 13 ही मूळ संख्या आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अतिसंक्षिप्त रूप मिळालेलं आहे. 13/8 हे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर असेल 1.625चे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. 1.625 ही संख्या 13/8 ह्या व्यवहारी अपूर्णांकात लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील स्वाध्याय 7.2 मधील शेवटचा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. हा 2015 मध्ये नवोदय एंट्रन्स परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला 3 अपूर्णांक दिलेले आहेत, त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर त्या अपूर्णांकाचे छेद हे समान असले पाहिजे, तेव्हाच आपण त्या अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. दशमान सममूल्य आपल्याला अपूर्णांक या ठिकाणी शोधायचा आहे. बेरीज छेद सारखा होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाला जर आपण 8 दुसऱ्या अपूर्णांकाला जर आपण 2 गुणलं तर छेद 16 होईल, आणि पहिल्या अपूर्णांकाला 8 गुणलं तर छेद 16 होऊ शकतो पहिल्या अपूर्णांकाचा. 8 1 8 छेद 8 2 16 अधिक 3 2 6 छेद 8 2 16 अधिक 7/16. या ठिकाणी छेद समान झालेला आहे तिन्ही अपूर्णांकाचा, म्हणजे आपण या ठिकाणी अंशाची बेरीज करू शकतो. 8 अधिक 6 अधिक 7, या ठिकाणी 21 अपूर्णांशाची बेरीज येईल. 8 अधिक 6 अधिक 7 बरोबर 21/16. या ठिकाणी आपल्याला ह्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, त्यामुळे आपण 16 डायरेक्ट 21ला या ठिकाणी आपल्याला भाग घालावा लागेल.
त्यावेळेस आपल्याला दशांश अपूर्णांक या ठिकाणी मिळेल. 16 × 16, 21 मधून 16 गेले, 5 राहिले. या ठिकाणी आपण दशांश चिन्ह घेऊ 1च्या नंतर भागाकारामध्ये आणि 5च्या पुढे 0 घेऊ. दशांश चिन्ह घेतल्यानंतर आपल्याला 0 बाकी 0 येईपर्यंत घेता येत असतं. या ठिकाणी 3चा भाग जर घातला तर 16 × 3 = 48, 50 मधून 48 गेले, 2 राहिले. पुन्हा 0 घेऊ, पुन्हा 1चा भाग जाईल, 16 × 1 = 16. 20 मधून 16 गेले, 4 राहतील. पुन्हा आपण 0 घेऊ. या ठिकाणी 2चा भाग जाईल आता, 16 × 2 = 32. 40 मधून 32 काढल्यानंतर 8 शिल्लक राहतील. 8. या ठिकाणी पुन्हा 8च्या पुढे 0 घेऊ आपण आणि इथं आता 5चा भाग घालू. 16 × 5 = 80. म्हणजे ह्या तिन्ही अपूर्णांकाची जर बेरीज केली तर दशांश अपूर्णांकातील उत्तर आपल्याला मिळेल 1.3125. हा पूर्णांक मिळाला होता. ह्या दशांश अपूर्णांकात या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 1.3125. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल 7व्या प्रश्नाचं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने सर्व स्वाध्यायाचे स्पष्टीकरणासहित व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.